45 डिग्री 46 डिग्री तर कुठे 47 डिग्री सध्या महाराष्ट्रातल्या काही भागातल्या तापमानाचे हे आकडे. अख्खा देश आणि महाराष्ट्र तापलेला आहे. तापमान बदलाचे हे वारे आता आपल्या दारापर्यंत येऊन ठेपलेत. पण या तापमान वाढीची नेमकी कारणं काय आहेत? पर्यावरण आणि हवामान तज्ञांची याविषयीची मतं काय आहेत? बघूया. हवामानाचे अपडेट्स देणाऱ्या एका वेबसाईटच्या स्क्रीनवर नजर टाकली तर आपल्या संपूर्ण देशाचा नकाशा हा धगधगत्या निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतोय. उत्तर भारताचा काही भाग सोडला तर अख्खा देश सध्या भीषण तापमान वाढीच्या विळख्यात सापडलाय. हवामान बदलाचे हे वारे आता आपल्या दरवाजापर्यंत येऊन ठेपले. महाराष्ट्रातल्या वर्ध्यात 47.1, नागपुरात 46.6, अमरावतीत 46.4, चंद्रपुरात 46.4 तर गडचिरोलीत 46.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय विदर्भ मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमधलं तापमान गेले काही दिवस सतत 45 अंशांच्या आसपास असल्याचं दिसतंय. वर्ध्यामध्ये 47 डिग्री सेल्सिअस, नागपूरमध्ये 46.6 आणि अमरावतीला 46.4 अशा प्रकारे विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी तापमान 45 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. विदर्भामध्ये नक्कीच येणारे 4 ते 5 दिवस तापमान हे हायर एंडला असणार आहे आणि त्यामुळं काही डिस्ट्रिक्टला ऑरेंज आणि काही डिस्ट्रिक्टला रेड अलर्ट आपण दिलेला आहे. ज्यामध्ये रेड अलर्टमधले डिस्ट्रिक्ट्स म्हणजे वर्धा आहे, अकोला आहे आणि अमरावती या डिस्ट्रिक्ट्सनी काळजी घेणं गरजेचं आहे. इतर डिस्ट्रिक्ट्समध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेले. पण राज्यातल्या आणि खास करून विदर्भ मराठवाड्यातल्या तापमान वाढीची नेमकी कारणं काय? भौगोलिक स्थान समुद्र किनाऱ्यापासून लांब असल्यानं विदर्भ मराठवाडा भागात समुद्राचा थंडावा मिळत नाही. जमीन लवकर तापून तापमानात वाढ होते. हवामान बदल, स्थानिक पातळीवरही जागतिक तापमान वाढीचा परिणाम. त्यामुळे उन्हाळा अधिक उष्ण आणि कोरडा असतो. वृक्षतोड, शहरीकरण, रस्ते रुंदीकरण, बांधकाम यामुळे झाडांची संख्या झपाट्यानं कमी होते. परिणामी उष्णतेत वाढ होते. कॉन्क्रीटचं वाढतं जंगल, कॉन्क्रिटीकरणात वाढ, सिमेंटचे रस्ते, इमारती, टीनशेड घरं, डांबरी रस्ते यामुळे दिवसभर उष्णता शोषून घेतली जाते आणि रात्री ती उत्सर्जित केली जाते. पावसाचं अनियमित प्रमाण, पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं किंवा उशीर झाल्यास जमिनीतील ओलावा कमी होऊन ती कोरडी होते. वाहनांची आणि उद्योगांची वाढ, वाहनं आणि मोठमोठे कारखाने यातून निघणारा धूर, विषारी वायू यामुळे वातावरणातील उष्णतेत वाढ होते. या सगळ्या कारणामुळे सध्या तापमान झपाट्यानं वाढताना दिसतंय. की गेल्या 100 वर्षामध्ये हे वर्ष सागरी तापमानाचं सगळ्यात जास्त तापमान असलेलं वर्ष आहे आणि त्याचे परिणाम आहे. पहिला जर कोणता परिणाम होणार आहे तो कृषीच्या क्षेत्रावर होणार आहे. कृषीच्या क्षेत्रावर म्हणजे मग त्याचा पर्यायाने दुष्काळ आला, उत्पन्नाची घट आली आणि मग जर पाऊस कमी झाला आणि असाच जर हा इफेक्ट 2 ते 3 वर्ष जर चालला तर त्याचा परिणाम असा होतो की मग हा ॲग्रिकल्चर किंवा कृषीचा जो दुष्काळ म्हणतो याचं कन्व्हर्शन पाण्याच्या दुष्काळामध्ये होतं. विदर्भात तर दिवसा आणि रात्रीही तापमान अधिक गरम असल्याचं चित्र आहे. तज्ञांच्या मते यालाच हॉट नाईट इफेक्ट असं म्हटलं जातं. अमूमन जैसे होता है क्या, ये जो क्लाउड्स हैं अभी रात को काइंड ऑफ ए ब्लैंकेट की तरह काम करेगा. जैसी रात होती है या शाम ढलते ही क्या होता है कि अर्थ की प्रॉपर्टी होती है कि वो अपने रेडिएशंस को छोड़ना शुरू करती है ताकि हर धरती ठंडा हो पाए. लेकिन एक जो क्लाउड्स यहाँ पे दैट एक्ट्स लाइक ए ब्लैंकेट, ये जो एक ब्लैंकेट की तरह काम करती है और जो हीट जो निकलते हैं अपने आउटगोइंग लॉन्ग वेव रेडिएशंस के तौर पे वो बाहर पूरी तरह से नहीं निकल पाते हैं, जिससे लोगों को रात में और भी असहज महसूस होता है क्योंकि रात में का जो तापमान है वो ज़्यादा ड्रॉप नहीं हो पाता है अमूमन. और ये जो मुख्य वजह इसका जो माना जाता है क्लाउडी नाइट्स का होना जो हमें एक वार्म नाइट का फील कराता है. तलावांच्या जमिनी तलावांना परत केल्या गेल्या पाहिजे. खोलगट जमिनी आहेत तिथे तलाव निर्माण केले पाहिजे. मोठमोठं प्लांटेशन केलं पाहिजे. प्लांटेशन नुसता करून चालणार नाही, 2 ते 3 वर्ष त्याची देखभाल झाली पाहिजे. विद्यापीठाने या सगळ्या शिफारशी केलेल्या आहेत. प्रत्येक नागरिकांनी माझं कर्तव्य आहे, प्रत्येक शासनाने हे आव्हान आहे, या पद्धतीने याचं प्लॅनिंग व्हायला पाहिजे आणि खऱ्या पद्धतीने उपाययोजना व्हायला. ना ढगांचा मागमूस, ना वाऱ्याची झुळूक, फक्त अंगाची लाही लाही करणारी उष्णता. सध्या संपूर्ण महाराष्ट्र या भीषण उन्हाच्या तडाख्यात होरपळून निघतोय. ऋतुचक्रातील बदल आणि वाढतं शहरीकरण यामुळे तापमान वाढीचे दरवर्षी नवनवे उच्चांक प्रस्थापित होत आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या भागात कोरड्या हवामानामुळे ही परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.